आई, सिद्धिराजला बघितलं कुठे? सिद्धू मगाशी इथेच होता ना, काय माहिती ग, बघावं लागेल. बघते. आजी, सिद्धिराजला कुठे बघितलं का? अहो आता तर इथं होता. हो नाही, बघते. कुठे गेले? कुठे गेले? आणि त्यानंतर काय चाललंय? तुम्ही बोलत का नाही आहात माझ्याशी? नाही, काही नाही झालंय. मी इतकं छान तयार होऊन आली तर तुम्ही साधं बघितलं पण नाहीत माझ्याकडे. तुम्ही चिडलायत का? हा हा, मी काय स्पेशल करणार आहे असं तुम्हाला सांगितलं नाहीये म्हणून तुम्ही रुसलायत का? मिनिटात थांब, मला आठवला. दादा दादा, ओ हो भाई, पावर एकदम. काय झालंय तुम्हाला? तुम्ही का बघत नाही आहात माझ्याकडे? माझ्याकडे बघा बघा. नाही नाही, मी 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 बघूच नाही शकत तुझ्या. का नाही बघू शकत? अगं मी नाही बघू शकत. पण का? कारण मी जर तुला बघितलं तर मला त्वरित तात्काळ ताबडतोब चक्कर येईल. मला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल, कारण का ते नसतं. तुम्ही पण ना. अरे म्हणूनच मी नाही बघू शकतो तुझ्याकडे. कळतंय का? ए चला चला चला, उद्याला बायका आल्यात, आपण जाऊया त्याला. हे काय, आलीच. नमस्कार. 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 तुम्ही सगळ्या जणी आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे आला त्याबद्दल मनापासून आभार. बरं, आपण सगळ्या बायकांना पूजेचं साहित्य देऊया. ये ना. आपण वटपौर्णिमेची पूजा का करतो हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आज या वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने याच वडाच्या झाडाखाली तिने स्वतःच्या नवऱ्यासाठी यमाबरोबर लढा दिला होता आणि म्हणूनच आपण या वडाची पूजा करतो. आज आपण तिचं स्मरण करून आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म आपल्याला हाच नवरा हवा यासाठी प्रार्थना करूया. आई, चला आपण पूजा करूया. काय कटकट आहे. एक तर उपवास करायचा, बरं असं गोल गोल फिरायचं. कधी संपणार आहे काय माहित सगळं. साबळी असो की असो गोरी गोमटी, 7 जन्म असावी माझ्या सोबती. हात तुझा मागेन, साथ तुला देईन, मुकटने करेन तुझं सारं काम. मागे पुढे फिरेन, प्रेम खूप करेन, म्हणू दे जग मला जोरू का गुलाम. नको बेबी रुसू नको, कोपऱ्यात बसू नको, आपण दोघं राजा राणी जगूया हसत. पलट पलट या पलट 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 या पलट पलट पलट. आज बोले आजीसाठी, पप्पा बोले मम्मीसाठी, काका बोले काकीसाठी हीच हवी. मामा बोले मामीसाठी, दादा बोले बहिणीसाठी, दाजी बोले दीदीसाठी हीच हवी. हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी. हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी. मुरलेल्या संसाराची गोडी नवी बायको हीच हवी. काय झालं? कसं आहे ना, मागच्या वर्षीच मी ठरवलं होतं
की तुझी मला पुढच्या 7 जन्मासाठी साथ मिळाली म्हणून दरवर्षी मी वडाला फेरा मारला. आता ही शेवटची फेरी आहे ती तर मारू द्या मला. देवा, मला काय पाहिजे हे तर तू जाणतोसच. सिद्धिराजना दीर्घायुष्य दे, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि त्यांच्यावर कधीच कुठलंच संकट येऊ देऊ नकोस. भावना माझ्या आणि घरच्यांच्या काळजीपोटी नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष करते. मी तिची काळजी घेतोच आहे, पण तिलाही स्वतःची काळजी घेण्याची सुबुद्धी दे आणि आमची साथ कधीच सुटू देऊ नकोस. का असं वागतोयस तू? कुठल्या जन्मीच्या पापाची शिक्षा देतोयस तू मला? आणि का? तो जयंत माझ्या आयुष्यात आल्यापासून त्याने मला फक्त आणि फक्त त्रासच दिला. माझा मानसिक शारीरिक छळ केलाय त्या माणसाने आणि मी त्याच्यापासून सुटका करून घ्यायचं ठरवलं. पण माझ्या जवळच्या माणसांना वेठीस धरून कोंडी केली त्याने माझी. त्यामुळे मी हे सगळं कुणालाच सांगू शकत नाहीये. माझ्या घरचे पुरते त्याच्या मॅनिप्युलेशन मध्ये फसले आहेत. त्याच्या खोटं खोटं गोड गोड बोलण्याने हुरळून गेलेत ते. आम्हाला सुरुवातीला कुणालाच त्याची पारख नव्हती, म्हणून आम्ही सगळेच त्याच्या प्रेमात होतो. पण जेव्हा त्याच्याशी माझं लग्न झालं आणि मला त्याचं सत्य कळलं, पण काय फायदा? ते सत्य मी माझ्या घरच्या कुणालाच सांगू शकत नाहीये. उलट माझे आई बाबा मला समजवत आहेत की जयंतचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तोच नवरा मला 7 जन्म मिळावा म्हणून मी त्याच्यासाठी वडाची पूजा करावी असं मला सांगत होते. की हा माणूस 7 जन्म काय, 1 जन्म सुद्धा सोबत राहण्याच्या लायकीचा नाहीये. तेव्हा मी हर तऱ्हेने त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करते. पण मग तू माझ्या त्या प्रयत्नांना का यश देत नाहीयेस? सांग ना मला. अरे इतकं धाडस करून मी माझ्या घरच्यांसमोर त्याचं सत्य आणण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं? माझ्याच आईला त्रास झाला. त्या त्रासामुळे आज माझे बाबा टेन्शन मध्ये आहेत. माझ्या भावनाताईच्या अशा अवस्थेत मी तिला काहीच सांगू शकत नाहीये. सांग ना, का असं वागतोयस तू? काय चुकलंय माझं? बरं, त्या जयंतला धडा शिकवण्यासाठी, त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायचा प्रयत्न केला. पण काय झालं? माझा तो प्रयत्नही फसला. नाही, तू मला सांगत आता काय करायचंय मी? खरंच आता मी साडी नेसून, साज शृंगार करून त्या माणसासाठी वडाची पूजा करायची आहे? हा कधी आला इथे? याने सगळं ऐकलं तर नसेल ना? काय झालं जानू? तू वडाची पूजा करणार आहेस हे देवाला इतकं ओढून ओढून का सांगतेस? जानू, तू माझ्यासाठी पूजा करणार आहेस म्हणजे तू आता माझ्यावर चिडली नाही आहेस. मला रेडी व्हायचंय, मी आलेच.